कुपवाड एमआयडीसीमधील तरुणाचा केवळ दारू पिण्याच्या वादातून खुनातील आरोपींना एलसीबीकडून अटक। कुपवाड एमआयडीसीमधील मेनन पेस्टन चौकात तरुणाचा धारदार हत्याराने भोगसून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री 9च्या सुमारास घडली होती। समीर रमजान नदाब वय वर्ष 35 राहणारा संत कॉलनी कुपवाड असे मयत तरुणाचे नाव आहे। मयत समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता। मयत समीर नदाब याला बोलावून घेऊन दारू पिण्याच्या वादातून त्याला सोहेल सलीम काजी वय वर्ष 30 राहणार खारेमळा चौक कुपवाड, सोहेल उर्फ साबिर शरीफ मुकादम वय वर्ष 26 राहणार बडेपीर कॉलनी कुपवाड या दोघांनी छातीवर, पोटावर आणि डोक्यात पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला। संशयित दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांकडून कुपवाडातील बडेपीर दर्गा परिसरातून सापळा रचून तात्काळ अटक करण्यात आली आहे। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने अवघ्या काही तासात आरोपींना पळून जाण्याची संधी न देता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी अटक केली आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सागर लवटे, इम्रान मुल्ला, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरव, अमोल आयदाये, दर्याप्पा बंडगर, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्ध खोत, रणजित जाधव, आनंद कुडाळकर, उदयसिंह माई, रोहन घस्ते यांनी केली आहे। सदरची कारवाई सोमवारी रात्री 11 वाजता करण्यात आली असून याबाबत माहिती मंगळवार सायंकाळी 4 वाजता पत्रकारांना देण्यात आली।